सुरुवातीला मी लेख लिहिण्यापासून सुरुवात केली होती. त्यावेळी मग वेबसाईटवर फार काही लोक येत नव्हते. मग त्यासाठी मी आधी विचार केला की ईमेल्स वगैरे पाठवून. मग त्यावेळी बोट कंपनीचा डाटा ब्रीच झाला होता. मग मी विचार केला की ईमेल्स मला इथे मिळून जातील. मग त्याच्या ज्यावेळेस शोधात गेलो त्यावेळेस मग डार्क वेब, टेलिग्राम वगैरे हे सगळं मला दिसलं. मग त्यामध्येच मग मला अजून खूप काही डाटाबेसेस वगैरे मिळाले, ज्याच्यामध्ये भारतीय लोकांची खूप काही माहिती वगैरे ब्रीच झाली होती. त्यातच मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड अशी जी भारतीयांसाठी जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती पण मिळाली. मग मी विचार केला की सध्या यावेळेस मला अजून तरी असं कोणती वेबसाईट मिळाली नाही की ज्याच्यामध्ये अशी माहिती लोकांना कळेल की त्यांचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ब्रीच झालाय का नाही. त्यासाठी मग मी विचार केला की हे आपल्या भारतीयांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. मी त्यासाठीच ही वेबसाईट बनवली. सध्या शासनाकडे एवढीच मागणी करेल की त्यांची जी सर्टीन ही जी कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही जी बॉडी आहे त्याच्यासोबत मला कोलॅबोरेट करता येईल. कारण लोक अशी येऊन विश्वास ठेवायचे नाहीत की वेबसाईट खरंच त्यांच्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही. जर सरकारचं कोलॅबोरेट झालं तर मग लोक विश्वासही ठेवतील आणि चेकही करत राहतील वेळोवेळी. cyberbandhu.in ही वेबसाईट आहे. तुम्ही याच्यावर गेला की थोडं स्क्रोल केलं की तुम्हाला सगळे टूल्सची लिस्ट मिळून जाईल तिथे. तुम्ही मग पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे जे मुख्य 3 टूल्स आहेत याचा वापर करू शकता. ते तुम्हाला सांगतील की तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ब्रीच झालाय का नाही. पुढे मी कुठे ब्रीच झालाय याची सहित माहिती ऍड करेन याच्यामध्ये. नाव माझं सौरव कांबळे, सौरव बापूदेव कांबळे.